नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मी आहे माधुरी फॅशन डिझायनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर माझे झाले आहे बुटीकची वेळ. ऑलरेडी किती वाजले? 11च्या वर झाले आहेत आणि माझ्या बुटीकची वेळ झाली आहे. पण मला एक लक्षात आलं की माझ्याजवळ जी कुर्ती आहे, पण कुर्तीवरचा सेट नाही आहे, ना ओढणी पण नाही आहे आणि लॅगिन पण नाही आहे. अशा वेळेस आपण काय करायचं? एकच त्याच्यावर उपाय आहे माझ्याकडे. मला एक उपाय सुचला, मग मी काय घालू? रोज बुटीकमध्ये जायचं म्हटलं तर रोजचे कपडे वेगवेगळे बदलावं, म्हणजे असं काही हरकत नाही, आपल्या जवळ असलं तसं घालायचं. पण असं वाटते ना आपल्याला कधीतरी का आपण वेगळे घालावं असं वाटते ना. त्यामुळे मी वेगळे घालण्याचा प्रयत्न केली. पण मला हे कुर्ती खूप आवडते. अशी लांब नाही आहे, पण घुटण्याच्या वरती आहे, टोंगळ्याच्या वरती आहे ही कुर्ती. आणि त्याच्यावर माझ्याकडे ना लॅगिन शोभणार नाही. थोडंसं लाँग असलं तर लॅगिन शोभते, नाही तर थोडंसं फिटिंग जास्त असते लॅगिनची, त्यामुळे मला घालायची खूप इच्छा होते. त्या याच्यावर खाली मी प्लाझो घालते घेरवाला, तो आत्ताच घालली होती. मी काय घालू नाही, ही घालायची खूप मला इच्छा होती. तर आपल्याजवळ एखादं काही नसलं तर काय करायचं मग? मला लक्षात आलं की आपण खालचा पायजामा आणि कुर्ती जर एका कलरची घालली आणि त्याच्यावर कोणती कुर्ती तुम्ही घालल्या, तर जसं आपल्या 3 याच्यामधून 2 जर मॅचिंग असले तर आपला सेट हा एकदम परफेक्ट मॅचिंग दिसतो. तर मी आज तशीच केली. तुम्हाला दिसते की नाही तर माहीत नाही, मी तुम्हाला दाखवते. बघा, तर ही आहे माझी दुसऱ्या ड्रेसवरची ओढणी, म्हणजे दुसऱ्या ड्रेसवरची ओढणी आहे. आणि ही आहे माझा हा पायजामा दुसऱ्या ड्रेसवरचा, आणि ही वेगळी आहे. म्हणजे 3 ड्रेसवरचे कपडे म्हणले तरी चालते. मी आज एक मॅचिंग ड्रेस बनवला. आज मी एक मॅचिंग ड्रेस बनवला आहे. बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी तुमच्या ह्याच्यासाठी दाखवते. ही बघा, याच्यामध्ये हा ओढणीचा कलर नाही येत आहे, तेवढा मिक्स नाही होत आहे, थोडंसं लाल आहे जास्त, पण व्हिडिओमध्ये थोडा दिसून पडते. आणि हा हा बघा, हा पायजामा आहे. हा दुसरा तरी ड्रेसवरचा आहे. याच्यावरच्या पायजाम्यावरचा पटियाला सेमी पटियाला आहे. याच्यावरचा ड्रेस आहे, वरचा ड्रेस आहे गोल्डन कलरचा, आणि त्याची ओढणी असंच कलरची आहे, थोडीशी वेल्वेटमध्ये ओढणी आहे तिची. त्याच्यावरची वेल्वेटमध्ये ओढणी आहे, पण ते मला नाही आवडली. नाही आवडत ओढणी. माझ्या मुलीला तो ड्रेस आवडत नाही, म्हणून तो ड्रेस असे कधी कधीच घालते, पण जास्त घालत नाही. पण याच्यावर हा मला घालायची इच्छा झाली तर मी हा पायजामा पटियाला सेमी पटियाला, दुसऱ्या ड्रेसवरची ओढणी, आणि ही तिसरीच कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे. तर जास्त शॉर्ट नाही आहे आणि जास्त लांब पण नाही, थोडीशी घुटण्याच्या टोंगळ्याच्या वरती आहे. त्यामुळे माझा झाला हा मॅचिंग सलवार. दिसायला पण छान दिसेल, तुम्हाला पण दिसत असेल छान असं. म्हणजे हे बघा, तुम्हाला पण हा लुक दिसत असेल माझा. ही छान असा परफेक्ट माझा मॅचिंग ड्रेस बनलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा कदाचित नाही, कदाचित नेहमीच असं वाटते की काहीतरी मला ड्रेस घालावायची इच्छा होते, पण माझ्याकडे ड्रेस नाही आहेत की मॅचिंग ओढणी नाही आहे. तर आपण त्यावेळेस काय करू? आपण त्यावेळेस हेच करायचं, एखादी कुर्ती घ्यायची, नाहीतर मग कुर्तीवरची जशी कुर्ती घ्यायची तिच्यावरची मॅचिंग ओढणी घ्यायची, आणि खाली दुसरा पायजामा घेतला तरी काय फरक पडत नाही. 3 ड्रेसमधून आपल्याजवळ 2 मॅचिंग असले, पायजामा सॉरी लॅगिंग म्हणा की काय म्हणा खालचं, आणि ओढणी, आणि त्याच्यावर कोणतीही तुम्ही कुर्ती घाला, टॉप घाला, शॉर्टवाली कुर्ती घाला, तरी आपल्याला मॅचिंग दिसते. आता आपण कसा बिना ओढणीनं आपण राहू नाही शकत. आपण खूप सारं राहतात, पण मला बिना ओढणीनं राहायची इच्छा नाही होत बाहेर निघाल्यावर, कारण की आपली सवय नाही आहे ना. ज्यांची सवय असते त्यांना हरकत नाही, पुन्हा कोणा सोबतात, पण मला नाही आवडत, तर मी नाही आवडत तर मी नाही करत. पण मला जसं काही असं असलं तर मी अशीच करते. माझ्याकडे खरं सांगते, ओढण्या आणि खालचे पायजामे लॅगिंग खूप कमी आहेत, आणि कुर्त्या म्हटल्या तर खूप साऱ्या आहेत. तर मी हाच उपाय करते, आणि हेच ट्रिक वापरून मी आपला एक ड्रेस बनवत असते आणि वेगवेगळा ड्रेस घालत असते. म्हणजे अख्खे आपण कमीत कमी 10-15 दिवस वेगवेगळे ड्रेस घालतो म्हटलं. कमीत कमी तुमच्याकडे नसतील तरी 10-15 दिवस तुम्ही वेगवेगळे ड्रेस घालून, कपडे घालून तुम्ही आपल्या जॉबवर म्हणा किंवा बुटीकमध्ये म्हणा किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्ही, किंवा घरी असाल सुद्धा तरी तुम्ही दुसरे दुसरे कपडे घालू शकता. तर कशी आवडली माझी ट्रिक?
ही ट्रिक चांगली आहे ना, मला तर खूप आवडली आणि ही ओढणी पण छान आहे. हिच्यावरचे मी 500च्या ह्या ओढणीवरच्या मी 500च्या ऑनलाईन ड्रेस बोलावली आहे. 2 महिने झाले आहे. त्याच्यावरची ही ओढणी आहे. अ, ती लॉंग त्याच्यावरचा पण म्हणतो जो वरचा ड्रेस आहे ना, तो मला नाही आवडला. घेरवाला आहे, कटवाला नाही आहे, पण घेर जास्त नाही आहे. अगर घेरवाला असला तर जास्त घेर असला तर छान दिसते, नाहीतर मग तो घेर जास्त नसला तर मग कटवाला छान आहे. तर मी कशी करणार, एखाद दिवस मला वेळ भेटला तर त्याला बुटीकमध्ये नेईन आणि साईडनं कट करून टाकीन, तर तो ड्रेस छान दिसेल. आणि खालचा प्लाझो आहे, सिंपल प्लाझो आहे. प्लाझो ठीक आहे. पण त्या ड्रेसवरची मला ओढणी खूप आवडली आणि ओढणी तो आणि ड्रेस ओढणी ओढणी तर आवडते, पण ड्रेस नाही आवडत, कुर्ती नाही आवडत. तर मग मला ते कुर्ती घालायची इच्छा होत नाही. कुर्ती घालायची इच्छा होत नाही तर मी ओढणी पण नाही लावू शकत मी आपल्या कोणत्या ड्रेसवर. तर त्यामुळे मी अशी ही ओढणी आवडली. मला कुर्ती पण आवडते. मग काय घालायचं तर मग हे करायचं, असं घालायचं. मग चला मग माझा एक दिवस गीत झाला नवीन कपड्यामध्ये आणि वेगळ्या लुकमध्ये. तर ही ट्रिक तुमची माझी टिप्स कशी आवडली की नाही ते मला कमेंटमधून सांगा. आणि काही माझ्याकडून बोलण्यात चुका झाल्या असतील तर मला माफ करा. धन्यवाद. चला तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. माझी भेटीची वेळ झाली आहे. मी जाते. चला मग माझ्यासोबत.